आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत युरिया नियंत्रण मुक्त होणार आणि युरिया नियंत्रण मुक्त झाल्यामुळे युरियाच्या किमती वाढतील, त्याचा एकूण शेतीवर शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे सेंद्रिय शेतीच्या अनुषंगानं काय आपण करणार आहोत का, आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकूणच शेतीविषयक धोरणाचा काही विचार आपण करणार आहोत का. संदीप भुजबळ आपल्यासोबत आहेत. संदीप, एक चर्चा मगाशी जी काही सगळी सुरू आहे त्याच्यामध्ये असंच मांडलं, या सगळ्या आणखी तपशील यायचे आहेत, पण असं दिसतंय आत्ता की बेसिकली जी सबसिडी आत्ता मिळणार आहे, म्हणजे जी सबसिडी युरियासाठी मिळत होतीच, पण ती मिळत होती कारखान्यांना किंवा या उद्योजकांना, त्याच्याऐवजी उत्पादकांना मिळत होती, त्याच्याऐवजी ती शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा होईल, अशा प्रकारे आत्ता भूमिका सरकारनं मांडलेली आहे. तर खरंच अशा प्रकारे काही केलं तर त्याचा उपयोग होईल का, काय वाटतं? मला असं वाटतं की जे युरिया उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे पैसे सरकार जर पूर्व इतिहास पाहिला तर वेळेवर देत नाही आहे, अशी त्यांची जुनी एक मागणी आहे की हे घोंगडं आमच्या गळ्यातनं काढा आणि शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकून टाका. ही सबसिडी आम्हाला देण्याऐवजी तुम्ही त्यांना देऊन टाका, आम्हाला रोख पैशांनी खरेदी करा आणि तुम्ही शेतकऱ्यांना सबसिडी द्या, नाहीतर त्यांच्याकडनं वसूल करा, नाहीतर हळूहळू त्यांची सबसिडी काढून टाका, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, असा एक कंपन्यांचा नूर आहे. आणि कंपन्यांची म्हणजे खासकर फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाची ही मागणी आहे गेल्या 2-4 वर्षापासून की युरिया नियंत्रण मुक्त करा, बाजाराला किमती ठरवू द्या आणि शेतकऱ्याला ज्याला हवा असेल त्यांनी तो घ्यावा. त्याचबरोबर ज्याला विकायला परवडेल किंवा ज्याला चांगल्या किमती मिळतील त्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करतील आणि शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतील, ही त्यांची सरळ मागणी. याच्या आडून ते असं म्हणतात की अतिरिक्त जो युरियाचा वापर शेतकऱ्यांकडनं फ्री असल्यामुळं होतोय किंवा कमी किमतीमुळे होतोय, माफ करा फ्री नाही आहे, कमी किमतीमुळे होतोय, तर तो अतिरिक्त वापर टाळला जाईल आणि जमिनीचा कस खालावणं कमी होईल, अशी फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाची सरकारला दिलेली माहिती आहे. त्याचबरोबर 2013-14चा जर आर्थिक पाहणी अहवाल आपण बघितला तर त्याच्यामध्ये संसदेत मांडला गेलेला आहे. त्याची अशी माहिती येते की देशभरामध्ये दरवर्षी 50 लाख मेट्रिक टन अतिरिक्त युरियाचा वापर शेतकऱ्यांना युरिया वापरण्याची योग्य माहिती नसल्यामुळं होतोय आणि ही एक राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर जमीन पाण्याचं दूषितीकरण होतंय, प्रदूषण होतंय, या सगळ्या गोष्टींना पण खतपाणी दिलं जातं आहे आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात आर्थिक जी त्याच्यावरती सबसिडी दिली जाते ती पण वाया जाते, असा त्यांचा एक निष्कर्ष आहे. तानाजी निकम आपल्यासोबत आहेत. तानाजी निकमांनी असंच एक मॉडेल विकसित केलेलं आहे कण्हेरीमध्ये, आणि कण्हेरीमध्ये जे मॉडेल त्यांनी विकसित केलं ते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बघितलं, मुख्यमंत्री स्वतः भारावून गेले, त्याची एकूण चर्चा झाली. आपण ॲग्रोवनमध्ये सुद्धा त्या मॉडेलविषयी सगळं प्रसिद्ध केलेलं आहे. मला एक सांगा तानाजी निकम, तुम्ही युरियाच्या शिवाय जी शेती करता आहात आणि ते शेती फायद्यात करत आहात, त्याचा उत्पादन खर्च कमी आहे, ते मॉडेल नक्की काय आहे जरा सांगा बरं. सर, युरियाशिवाय किंवा इतर खतांशिवाय शेती करता येते. युरियासाठी आम्ही आमच्याच परिसरातलं बरेचसेच घटक वापर करून नत्राची गरज पूर्ण करतो. NPK आम्ही म्हणजे मेलेल्या जनावरांचा हळा असतील किंवा तंबाखूच्या पानाची मधली शीर असेल किंवा जे तुमचे आता मासळी बाजारात मासळी खाण्यासाठी विकून जे पदार्थ असे घाणीत वगैरे टाकले जातात त्याचा वापर करून, सेंद्रिय गुळाचा वापर करून शेतीतल्या निविष्ठा, म्हणजे मी तरी असा दावा करतो की 1 एकराचे NPKची गरज भागवण्यासाठी शेतकऱ्याला फक्त 250 रुपये खर्च येतो. अशा बऱ्याचशाच निविष्ठा, मग त्यामध्ये NPK, कीटकनाशके असतील, बाकीचं बुरशीनाशक असतील, अशी तयार करता येतात आणि तशा प्रकारचं दर 2 महिन्याला ट्रेनिंग आम्ही श्री क्षेत्र कण्हेरी मठावरती देतो आणि त्याचाच वापर करून मी हे सेंद्रिय शेतीचं, आता तुम्ही ज्या मॉडेलची चर्चा करताय, माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा दिवशी त्याला भेट दिली आणि एका कुटुंबाची संख्या विचारात घेऊन ते मॉडेल केलेलं आहे. आणि ह्या मॉडेलमधील पिकाची तुम्ही क्लिप बघितली असेल, कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताची एक चिमट ही न टाकता सगळी पिकं रासायनिक खतं टाकलेल्या पिका इतक्या बरोबरीनं आलेले आहेत आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्नही रासायनिक खतं टाकलेल्या पिकांनी इतकं मिळणार आहे, पण त्याच्यासाठी आलेला उत्पादन खर्च हा अतिशय कमी आहे. मगापासून चर्चा झाल्याप्रमाणे मी युरियाचं समर्थन करणार नाही,
पण मगाशी तुम्हीच म्हटला की एका रात्रीत देखील सगळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळणाने. आता भुजबळ साहेबांनी सांगितलं की युरिया कसा वापरायचा मुळात शेतकऱ्याला माहितीच नाही, त्यामुळे युरियाचा अपव्यय देखील भरपूर होतो. तानाजी निकम, तुमचा मुद्दा पोहोचला. मिलिंद मुरुककर आपल्याकडे आहेत. मिलिंद मुरुककर, माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे, अगदी 30 सेकंदात मला सांगा, मगाशी तुम्ही याचा एक राजकीय पदर सांगणार होता, तो काय होता? ते राजकीय पदर असा आहे की गेल्या आता झालेल्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी वारंवार असं जाहीर केलं आपल्या भाषणांमध्ये की आम्ही उत्पादन खर्च अधिक 50% नफा अशा हमीभाव देऊ असं पंतप्रधान पदाच्या उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे. आता त्यातली व्यवहार्यता वगैरे आपण सोडून देऊ, परंतु असं जेव्हा तुम्ही आश्वासन देताय आणि अशा वेळेला तुम्ही नियंत्रण मुक्त म्हणजे मार्केटकडे जाण्याचं बोलताय, त्यामुळे अतिशय मिक्स सिग्नल्स असे तुम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही सुधारणा करायच्या त्याबद्दल कमालीचा अविश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार होणार आहे. ही या पद्धतीने तुम्ही जर गेलात तर तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर शरद निंबाळकर, आपल्याकडे अतिशय वेळ कमी आहे, 30 सेकंद आहेत. मला थोडक्यात सांगा की या सरकारचं आगामी धोरण काय असलं पाहिजे आणि गेल्या 9 महिन्यातून आपल्याला काय दिशा दिसते आहे? यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की कृषीच्या बाबतीमध्ये कृषी मालांच्या भावांचं स्थिरीकरण झालं पाहिजे. त्याच्यानंतर आगाऊ ह्याचे जे स्थिरीकरण आहे, जे काही हमी भाव आहेत, हे हमी भाव किमान 7 ते 8 महिने आधी डिक्लेअर झाले पाहिजेत, म्हणजे नियोजन करायला शेतकऱ्याला फार सोयीचं जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की अकृषक मालांच्या भावामध्ये हे जे बाजाराला आपण नियंत्रण मुक्त करून ठेवलेलं आहे, म्हणजे अशी निव्वळ लूट जी सुरू आहे ज्याच्यावर कुठेच नियंत्रण नाही, त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आणण्याची गरज आहे. आणि हमी भाव आणि त्याच्यामध्ये बाजारामध्ये शेतकऱ्याच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा बाहेरून आयात करून त्याच्या किमती खाली आणण्याचं धोरण जे आहे ते मात्र धोरण आता कांद्याच्या बाबतीत ते झालं, साखरेच्या बाबतीत तेच होत आहे, कापसाच्या बाबतीत तेच होत आहे. आता कापसाचे रेट्स 6,000चे 4,000 झाले, मग कपड्यांचे रेट्स कमी झाले का? ते होत नाही. म्हणजे कापसाचे भाव कमी होतात तर कपड्याचे भाव कमी व्हायला पाहिजे. तेलाचे भाव जर कमी झाले तर पाईपचे भाव कमी व्हायला पाहिजे, कारण क्रूड ऑइल पासून हे पाईप म्हणजे असं होत नाही. आणि म्हणून असं स्वतंत्र धोरण जर पाहिजे असेल तर त्या संदर्भात पण एक वस्तुस्थिती आहे. आजच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अनुदान बंद करण्याचं धोरण हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे, हे उलट अमेरिकेसारख्या देशामध्ये 2007चं जे काही सबसिडी होती ती 14 मध्ये दुप्पट करतात आहे. आणि आपल्यावरती जो दबाव येतोय प्रत्येक गोष्टीच्या अनुदान कमी करण्याचा, याला मात्र सरकारने एक धोरणात्मक शेतकऱ्यांना जर जगवायचं असेल, अन्न सुरक्षा जर करायची असेल, सकस अन्न सुरक्षा करायची असेल आणि शेतकऱ्याचं खरंच उत्पन्न जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये शेतमालाला संरक्षण आणि शेतमालाचं मूल्यवर्धन आणि त्याचे कापूस ते कापड जसं आहे ते जरी झालं नाही तरी प्रत्येक शेतमाल जिथे होतो तिथे छोटे छोटे सॅटेलाइट, जसे आपण आता तुम्ही 100 मोठी शहरं करता ते करत बसा, परंतु कमीत कमी खेडे समूह, त्याला एक कृषी औद्योगिक खेडे समूह, इकडे मात्र धोरण तुमचं पाहिजे, जेणे महागाई कमी होईल. बरोबर आहे डॉक्टर निंबाळकर, तुमचा मुद्दा पोहोचला. माझ्याकडे वेळ कमी आहे, पण अतिशय महत्त्वाचे मुद्दे झालेत उपस्थित. आपण ऐकली ही चर्चा. रोगापेक्षा इलाज जालीम असेच प्रकार झाले आजवर शेतीबद्दल. इतर क्षेत्रांना, त्यातही उद्योजकांना हात लावण्याची बिशाद नसते कोणाची, पण शेती आणि शेतकरी या संदर्भात मात्र वाटेल ते प्रयोग होतात, खेळ खंडोबा होतो अनेकदा. या पूर्वीच्या सरकारनं हेच केलं. अनेकदा त्यात संगती नसते, धोरण नसतं, सूत्र नसतं. सेंद्रिय शेती हा एक पर्याय आहे का? तो आहे, असू शकतो, पण आपली लोकसंख्या विचारात घ्यायला हवी. मुख्य म्हणजे शेती आणि शेतकरी हा केंद्रबिंदू आहे का आपल्या धोरणाचा, की कुणीतरी भलतंच ठरवत आहे हे धोरण? असा बराच विचार करावा लागणार आहे आणि मुख्य म्हणजे सावध राहावं लागणार आहे. असो, या सावधगिरीसह आज थांबूया इथंच. नामवंतांचे आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.